शुक्रवार दिनांक 10 मे 2024 नांधी साऊथ इंडियन मूवी बघितली मल्याळम. छान आहे मूवी, एकदम सुंदर आहे. टिपिकल पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियन्स आणि पोलीस हे कशी चाल खेळतात किंवा कॉमन पीपलला कसं ट्रॅपमध्ये अडकवतात त्यांचा हेतू साध्य करायला किंवा त्यांनी केलेले घोटाळे दबवण्यासाठी त्याचं एक ज्वलंत उदाहरण दाखवलेलं आहे. आणि अक्षरशः वाईट वाटतं की म्हणजे असे कितीतरी इनोसंट लोक म्हणजे ज्यांना काही हेल्प मिळत नसेल किंवा जे काही करू शकत नसतील ते किती बिचारे बळी पडतात. तर असंच एक दाखवलंय. साऊथ इंडियन मुलगा असतो, आई वडील असतात, म्हणजे आता मुलाला शिकवायचं म्हणून आई वडील खूप काटकसर म्हणजे स्वतःच्या सगळ्या हौसची मौज कमी करून त्याला शिकवतात, मोठं होतात आणि मग त्याला छान नोकरी लागते. मग पहिला पगार जेव्हा मिळतो तर तो आईच्या हातात वगैरे आणून देतो आणि मग वडिलांना म्हणतो तुम्ही घ्या, सिगरेट प्या, दारू प्या, म्हणजे त्यांनी जे जे सोडलं असं ते त्यांना करायला. म्हणजे थोडक्यात दाखवलं की आदर्श मुलगा. आणि मग असंच मंदिरात एकदा गेले असताना त्याला एक मुलगी आवडते आणि मग ती मुलगी पण फिरकी घेते कारण ऑलरेडी तिच्याकडे त्यांचं स्थळ गेलेलं असतं, त्याच्यामुळे ती मुद्दामून त्याला भैया भैया करून बोर करते. पण मग नंतर सांगते की मला माहिती होतं की तूच आहे आलेलं स्थळ वगैरे म्हणून मी तुझी फिरकी घेत होते. मग त्या दोघांचं लग्नही होतं, सॉरी लग्न नाही होत, लग्न ठरतं आणि एंगेजमेंट होते. आणि दोघं असेच फिरायला मोटरसायकलवर जात असतात तर एकदम पोलीस त्या दोघांना थांबवते आणि याला अरेस्ट करून घेऊन जाते. कारण एक समाज सुधारक असतो तर त्याचा रात्री खून झालेला असतो आणि तो खून कोणी केला त्याच्याकरता पोलीस शोधत असतात आणि पोलीस त्याला अरेस्ट करून घेऊन जातात. आता त्याच्या मागे बॅकग्राऊंड हा असतो, हा म्हणजे किती म्हणजे सांगायचा प्रयत्न करत असतो की मी नाही केलाय. पोलीस मग वेगवेगळ्या प्रकाराने त्यांचे ते असतातच टॉर्चर करण्याचे वेगवेगळ्या पद्धती. पण हा शेवट पण इतकं म्हणजे रक्तबंबाळ झाल्यावरही आणि इतके मार खाल्ल्यावरही हा म्हणतो मी जर केलाच नाही तर मी काय ऍक्सेप्ट करू, मी केलेलं नाहीये. पण मला तर हा कोण आहे राजगोपाल हे मी काळा का गोरा हे सुद्धा म्हणजे मला माहित नव्हतं. पण जस्ट म्हणजे तो आता समाजसेवक आणि बरंच काही काही करतो म्हणून मला माहित झालं. त्याला कोणत्या याच्यावरून अरेस्ट केलं असं 3 ठिकाणी म्हणे तू पाठलाग केला. एकदा ट्रॅफिकमध्ये त्यांच्या मागे, एकदा तो हॉस्पिटलमध्ये गेला असतो आपल्या आईचा रिपोर्ट आणायला तर तिथे सीसीटीव्ही मध्ये दिसतो एक हा उतरत असतो समाजसेवक, हा आत जात असतो. आणि अजून एका ठिकाणी असं त्याचे म्हणजे कोर्टमध्ये ते लोक पेश करतात की या सबूतवर आम्ही हे केलंय, त्याला अरेस्ट केलंय. आणि मग नंतर त्याला म्हणजे अजून पोलीस म्हणतात अजून पण आपला कोर्ट म्हणते अजून पण त्याचे पुरावे पाहिजे. तर मग शेवटी 2 लोक म्हणतात की हो आम्ही याला पाहिलेलं आहे मारताना आणि तो चाकू ज्यांनी मारलेला असतं तो पण कुठे लपवलाय ते दाखवतात. म्हणजे वेपन पण मिळतं आणि त्याचा शर्ट पण सापडतो त्या दिवशी घातलेला वगैरे. ते शेवटी त्याला मग जेल होते, 5 वर्षांची जेल. आता त्याच्या मागे रिझन हा असतो की जो पोलीस ऑफिसर असतो ज्याने अरेस्ट केलं असतं तोही करप्ट असतो आणि त्यावेळेसचा होम मिनिस्टर असतो तो पण करप्ट असतो. आणि त्या होम मिनिस्टरनी लँड स्कॅम केलेला असतो आणि तो घोटाळा हा समाजसेवक आणि अजून पॉलिटिशियन लीडर असतो. पॉलिटिशियन नाही, एक लीडर असतो म्हणजे लोकांचं नेहमी आंदोलन वगैरे करायच्या याच्यामध्ये. तर त्यांनी टीव्हीवर ते म्हणजे त्यांनी म्हटलं असतं की आम्ही आता हे उघडकीला आणणार आहे आणि आम्हाला माहिती आहे याच्या मागे काय घोटाळे आहेत वगैरे वगैरे. तर मग आता तो तोंड उघडेल समाजसेवी म्हणून 2 यांना क्रिमिनल सुपारी घेऊन मारणारे त्यांनाच हा पोलीस किशोर म्हणून असतो तो सुपारी देतो आणि त्यांना मारायला लावतो. म्हणजे त्यांनी मारलेलं असतं. तर असाच जो पोलीसचा खबरी असतोय ज्याला पोलीस भरपूर दारू बिरू पाजून त्याला आपल्या मुठीत ठेवलेलं असतं आणि तो सगळ्या टिप्स देत असतो आणि मुख्य म्हणजे
काही स्वतःवर आळ घ्यायचा तर तो पोलिसांकरता घेत असतो, मग पोलिसांना सोडवत असतो. असे प्रकार चाललेले असतात. तर तो असंच म्हणतो की तुम्हाला म्हणजे पोलिसांचा हा प्लॅन असतो की ज्यांनी सुपारी घेतली आहे त्यांच्यावरच मग नंतर ब्लेम करायचं की हो यांनीच मारलं, आणि मग त्यांना शूट आउट मध्ये मारून टाकायचं म्हणा, किंवा त्यांना जेलमध्ये टाकायचं. तर मग त्यांना ते लक्षात आल्याबरोबर ते पळ काढतात आणि लपून बसतात, म्हणजे सापडत नाही. मग आता वरून प्रेशर यायला लागतं पोलिसांच्या वरिष्ठ ऑफिसर्स कडनं की लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह करणार, कारण मीडिया आणि इतर लोक पण आंदोलन करायला लागतात की एवढ्या समाजसेवकाचा हे झालं आणि तुम्ही लोक काय असे शांत बसले वगैरे. मग आता याला म्हणजे काही लक्षातच येत नाही. मग तो होम मिनिस्टरला फोन करतो. तो होम मिनिस्टर तर बघ म्हणे एखादा कोण सापडेल इनोसंट माणूस आणि त्याला धर. आणि मग बाय द टाइम तेही लोक दोघं पळून गेलेले सापडतात, त्यांना तो मारून टाकतो. आणि मग हा जेव्हा शोधत असतात की हा म्हणजे आपल्याला कोणाला पकडता येईल, तर नेमका हा जो मुलगा असतो ज्याला आता पकडून नेलेलं असतं, तर तो त्या 3 ठिकाणी त्यांना दिसलेला असतो. झालं म्हणून त्याला ते पकडून त्यांनी बंद केलेलं असतं. झालं. मग अशीच 5 वर्ष जातात. तर मग एक मुलगी असते प्रज्ञा म्हणून, जी वकील असते. तर तिला माहिती असतं की हे यांनी केलेलंच नाहीये कृत्य. मग ती त्याचं वकीलपत्र घेते आणि त्याला बेलवर सोडवते. आणि बेलवर तिने आपला एक माणूस मुद्दामून जेलमध्ये पाठवला असतो, जस्ट एक छोटस काहीतरी हे करून त्याला अरेस्ट करून, आणि त्याच्याजवळ त्याच्या शर्टला म्हणजे व्हिडिओ कॅमेरा लावून मुद्दामून ती जेलमधलं सगळं काय चालू आहे हे माहीत करून घ्यायला त्याला पाठवलेलं असतं. तर मग हा जेव्हा आपली सगळी स्टोरी सांगतो की कसं कसं माझ्याबरोबर घडलं, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा या होम मिनिस्टरला आणि पोलिसांना कळतं की ही वकील प्रयत्न करते बेल करता, तर ते लोक मुद्दामून त्याला बेल होऊ नये म्हणून स्वतःची गुंड पाठवतात की जे मुद्दामून मारामारी करतात आणि असं शो करतात की यांनी म्हणजे हा काही सरळ वागणारा मुलगा नाहीये, हा मारामारी करतो, धटिंगणपणा करतो, पण ते सगळं रेकॉर्ड होतं म्हणजे याच्यामध्ये. आणि मग त्याला बेल काही मिळत नाही. पण मग ही कोर्टात प्रूफ करते ते सगळं दाखवून की कसं हे लोक करतात ते, आणि म्हणजे याला कसं अडकवल्या गेलंय खोटं याच्यामध्ये. आणि मग त्या पोलिसच्या अगेन्स्टमध्ये पोलिसच्या नाही म्हणजे केस ती उभी करते, ती म्हणते ह्याला बेल मिळालीच पाहिजे. तर मग ती एव्हिडन्सेस एक 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 दाखवत जाते. त्याच्यामुळे मग त्याला सोडवतात की त्याला अडकवलं गेलंय. मग ह्या जसाच बाहेर येतो, मग ही त्या पोलिसच्या किशोरच्या अगेन्स्टमध्ये FIR दाखल करते. तर मग हा लगेच परत किशोर त्या होम मिनिस्टरला फोन करतो की आता कसं करायचं. तो म्हणतो तू घाबरू नकोस, मी चांगला वकील देतो. पण काही उपयोग होत नाही, कारण ही हुशार असते, हिला माहिती असतात त्या लोकांचे टक्के टोणके काय चालले. मग ती सगळे पुरावे एक 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 गोळा करते की कसं वेपन म्हणजे ते वेपन जरी मारेकऱ्यांचं आहे तरी ते ह्यानी मारलेलं नाहीये. कारण ती त्या फॉरेन्सिक एक्सपर्टला विचारते की एवढे चाकूनी वार केले आणि तुम्ही म्हणताय की राईट हँडेड माणूस होता आणि हे होतं. तर म्हणे मग एक्सरेचं त्याचे दाखवतात की याचा लहानपणीच अंगठा तुटलेला असतो आणि फ्रॅक्चर म्हणजे झालेलं असतं, तर त्याच्या उजव्या हातामध्ये एवढा जोरच नाहीये की तो एवढा चाकूनी सपासप वार करू शकेल. आणि शर्टच्याही बाबतीत म्हणतात की आता तुम्ही ते तिन्ही जे फुटेज दाखवले त्या तिन्हीमध्ये त्याचा शर्ट कोणता आहे आणि हा मर्डरच्या केस मधला शर्ट कोणता, म्हणजे फक्त मर्डर करायला त्यांनी 10 मिनिटं बदलून तो शर्ट हे केला का, आणि म्हणे याचा साईज शर्टचा आणि तो साईज फरक आहे. म्हणजे असं एक 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 ती दाखवत जाते आणि म्हणजे करत जाते की म्हणजे याला अडकवण्यात आलेलं आहे, ह्यानी काहीही केलं नाही, हा टोटली इनोसंट आहे. तर
आणि हे या किशोरनी आणि या होम मिनिस्टरनी मिळूनच केलंय. त्यांचे मग कॉल रेकॉर्ड्स आणि सगळं हे पण म्हणजे तपासलं जातं. आणि तो जो दारू पिऊन खोटं त्यांनी दिलं असतं की मी पाहिलंय प्रत्यक्ष मारताना, तर मग ती त्याला विचारते की तू प्रत्यक्ष पाहिलं ना, मग तुला चष्म्याशिवाय कसं काय दिसतं? म्हणजे नाही, मी तर 24 तास चष्मा, आंघोळ करताना सुद्धा चष्मा. मग ती दाखवते की त्या दिवशी आंदोलन झालं होतं, त्याच्यात तू होता आणि तुझा चष्मा फुटला होता, तू चष्मा बनवायला दिला आणि 2 दिवसांनी तुला चष्मा मिळाला, तर कसं तुला बिना चष्म्याचं दिसलं? म्हणजे असं सगळं ती प्रूफ करते की हे सगळं भांड रचण्यात आलेलं आहे. आणि त्याला म्हणजे हे सगळं ते कोर्टात, मग ते म्हणतात त्याला आरोपीला पेश करा. तर मग हे लोक त्याला मारून टाकतात, येऊ देत नाही. तर आता येऊ देत नाही कोर्टात, तर तो निरोप फोनवर त्या किशोरला येतो. मग तिथे पण दाखवते की सीसीटीव्ही मध्ये लगेच म्हणे फोन आल्या आधी म्हणे त्याला पेश करायचं म्हटल्यावर दोघांच्या चेहऱ्यावर घबराहट असते. आणि जसंच तो फोन येतो तर कसं रिलॅक्स व्हायला की चला सुटलो बाबा, म्हणजे काम झालं असं. मग पोलिसांना म्हणजे खात्री पडते की ते म्हणतात ठीक आहे, आता उद्या रिझल्ट आपण डिक्लेअर करू काय आहे ते. तर मग रात्रीच याला म्हणजे तिलाही हे करायला, घाबरवायला, वकिलीला आणि त्यालाही घाबरवायला म्हणून हे लोक आधी बोलवतात पोलीस. आणि किंवा जे झालं ते झालं, तू सोडून दे, तुला किती आम्ही पाहिजे, 10 कोटी किती किती देतो पैशाची लाल. हिला पण देतात, पण दोघेही बदत नाही. तर मग ह्याला पकडून पुन्हा खूप मारतात आणि उलट लटकवतात आणि मग हिला बोलवतात बघायला, किती घाबरून निदान आपला हे बदलेल. ते म्हणतात तू केस विथड्रॉ कर वगैरे. पण मग ही जेव्हा जात असते परत घाबरून, म्हणजे घाबरलीच असते ती त्याचं अवस्था बघून. ती म्हणजे काय असं म्हणजे मरून जाईल हा. तर तो म्हणतो की मी जर कोणाकरता माझा म्हणजे जीव गेला तरी म्हणे तू केस वापस घेऊ नको, कारण असे म्हणे किती लोक आहेत जे यांच्या मुळे दबल्या गेलेत, तर माझा एक जीव गेला तरी यांना सजा झाली पाहिजे. आणि मग ती केस नाही विथड्रॉ करत. त्याची मित्र वगैरे खूप मागे लागतात, म्हणजे आम्हाला आमच्या मित्राचा जीव प्यारा आहे, तुला नाहीये का वगैरे असं. तर ती म्हणते तो काय म्हणाला होता हे तुम्हाला सांगू का मी. आणि मग जसंच कोर्ट रूम उघडते तर ह्यानी स्वतःची सुटका करून घेतली असते तिथून, आणि तसाच तो तिथे आला असतो कोर्टात आणि त्या कटघऱ्याच्या इथे पडला असतो. मग लगेच ॲम्ब्युलन्स, मग तिथेच ते जज आलेलेच असतात. मग जज पण बघतात, हा आपली तिथेच बयान देतो की तुम्ही प्रॉपर जजमेंट द्या. आणि मग त्याला हॉस्पिटलाइज करतात लगेच ॲम्ब्युलन्समध्ये. आणि मग कोर्टने अर्थातच त्याच्यातर्फे त्याच्याकडूनच बयान दिलेलं असतं आणि त्या दोघांना मग सजा होते. तर तसा खूप इन्स्पिरेटिव्ह आहे. पण म्हणजे शेवटी किती माणसाला, इनोसंट माणसाला भोगायला लागतं, आणि जर कोणीच त्याच्याकडून जर उभं नसेल तर तो काहीच करू शकत नाही. त्या चक्करमध्ये म्हणजे त्याला बेल मिळत नाही, तो म्हणजे त्यांनीच मर्डर केला आहे असं प्रूफ केल्यावर त्याचे आई वडील पण स्वतःला जाळून घेतात, म्हणजे जीव स्वतःचा घेतात. असं म्हणजे कितीतरी अशा गोष्टी होतात की ज्यांच्या त्याचं लग्न ठरलेलं मोडतं, म्हणजे एंगेजमेंट झालेली असते. तोच म्हणतो तू आता मला किती दिवस जेल होणार आहे काय माहिती, मी कधी बाहेर येईन न येईन, तू कशाला तुझं आयुष्य हे करते, आलंय चांगलं स्थळ करून टाक लग्न वगैरे असं. जेव्हा तो सुटून येतो तेव्हा ती येते भेटायला, त्याची गर्लफ्रेंड. पण म्हणजे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये काही चूक नसताना एवढं भोगावं लागतं, हेच म्हणजे आजच्या आपल्या समाजाचं म्हणा किंवा न्याय व्यवस्थेचं दुर्दैव आहे, बाकी काय.